नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मीरा भाईंदर महापालिकेच्या मराठी माध्यमातून 10वीच्या परीक्षेत 90% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावणारी सपना कुमारीच्या घरी प्रताप सर नाईक पोहोचलेले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मीरा भाईंदर महापालिकेच्या मराठी माध्यमातून 10वीच्या परीक्षेत 90% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अमराठी विद्यार्थिनी सपना कुमारी शंभूसह तिच्या घरी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी भेट देत तिचे कौतुक केले। शिक्षणाची जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे सांगत मुलीला भविष्यात आवश्यक ती सर्व मदत शिवसेनेमार्फत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिलेले आहे। सपना कुमारी ही मीरा रोड येथील काश्मीरा परिसरातील माशापाडा झोपडपट्टी भागात राहते। तिचे कुटुंब मूळचे बिहारमधील असून वडील बांधकाम क्षेत्रात मजुरीचे काम करतात। प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही सपनाने मराठी माध्यमातून शिक्षण घेत 10वीच्या परीक्षेत 90% गुण मिळवत महापालिकेच्या शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे। तिच्या या यशाची दखल घेत प्रताप सर नाईक यांनी तिच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली आहे। यावेळी राज्यात रिक्षाचालकांना मराठी भाषेची सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सपना कुमारीचे उदाहरण महत्त्वाचे असल्याचे सर नाईक म्हणाले। मूळची बिहारमधील असलेली ही विद्यार्थिनी मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन प्रथम आली आहे। त्यामुळे मराठी भाषा शिकणं कठीण नसून इच्छाशक्ती आणि शिक्षणाची आवड असेल तर कोणतीही भाषा आत्मसात करता येते असं त्यांनी नमूद केले आहे। सपनाने भविष्यात अभियंता बनून नामांकित संस्थेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। तिच्या शिक्षणासाठी लागणारी मदत तसेच भविष्यातील शैक्षणिक गरजेसाठी शिवसेना तिच्या पाठीशी उभे राहील असे आश्वासन सर नाईक यांनी दिले आहे। त्यांच्या भेटीमुळे सपना कुमारी आणि तिच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।